हे गाईज मित्रांनो, तर नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आजचा नवीन ब्लॉग थोडा आपण वेगळ्या पद्धतीने स्टार्ट करतो आहे. दरवेळेस आपला सकाळी स्टार्ट होतो, पण आज संध्याकाळी का होतं आहे कारण की दिवसभर आपल्याला थोडं वेगळं शेड्यूल होतं. तर आता आपण घरी आलेलो आहे आणि रात्रीचे 12:30-1 वाजलेले आहेत. पण मला एक बोलायचं होतं तुमच्याशी, कारण की त्यासाठी मी हा ब्लॉग अचानक स्टार्ट करतो आहे. हा ब्लॉग चालू करण्याआधी तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर आपल्या घरासमोर जो ऑर्गॅनिक शेतीचा प्लॉट आहे त्याच्या संदर्भात वेगवेगळे टास्क होते आपले, त्या आपण कंप्लीट केल्या. तर तो ब्लॉग पाहिला नसेल तर पाहून घ्या, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तो अपलोड झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ काढायचा हेतू असा की आपलं जे सीताफळ आहे ते कच्चं किती रुपयाला जातं आणि त्याच्यापासून काय काय बाय प्रोडक्ट बनतात हे थोडं आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. आणि त्याबद्दल तुम्हाला एक्स्ट्रा काय नॉलेज असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये अवश्य शेअर करू शकता. तर रात्रीच्या 12:30-1 वाजले असतील आणि दिवसभरात जे शेड्यूल असेल ते उरकून आता आपण व्हिडिओ करतोय. आणि वातावरणाच्या हवेमध्ये एकदम गारवा आहे. ॲज पर गुगल 18-19 डिग्री तापमान आहे आणि वातावरण एकदम चिल आहे. तर एक बोलायचं होतं असं की आपलं जे स्वप्न असतं आपण बघितलेलं असतं खूप दिवसापासून, ते आपण सत्यात उतरवायचं बघत असतो. पण आपण काय विचार करतो 4 जण काय म्हणतील ते. तर तसं मला एक सांगायचं आहे ॲज पर माझ्या एक्सपिरियन्सनुसार, कारण की आपण फक्त एक विचार करत असतो की ते काय म्हणतील, पण आपण एक्सप्लेन व्हायला जात नाही त्यांच्यासमोर की माझं असं स्वप्न आहे. आपण म्हणजे बोलत नाही, आपण फक्त काय करू तो मनातल्या मनात विचार करत बसतो की मी हा बोललं तर काय करेल, काय नाही, काय विचार करेल, मग आपलं स्वप्न चुकीचं आहे का, आपण बघायला नको का, हे असं बऱ्याच क्वेश्चन आपल्या मनामध्ये येतात. तर माझ्या मते कसं आहे माहिती का, म्हणजे कोणतीही गोष्ट त्याच्या टायमाला होतेच, त्यात तर आपण काय म्हणजे बदल करू शकतच नाही. आपण किती जरी लवकर करायचं बघितलं, उशिरा करायचं बघितलं तर ते त्या टायमाला ते होतच असते. आणि फक्त होते म्हणून आपण शांत बसून नाही चालत. आपलं जे स्वप्न आहे ते व्यक्त झालं पाहिजे, आपल्याला काय करायचं आहे हे योग्यरित्या मांडता आलं पाहिजे. आणि हे मनात दाबून न ठेवता टाईमच्या टाईमला बोललं पाहिजे, कारण की समोरच्याला समजलं पाहिजे की आपल्याला काय करायचं आहे काय नाही. कारण की ज्येष्ठांचा आपण सल्ले घेतलेच पाहिजेत. माझ्या ह्याच्यावरून सांगतो मी, आता मला एखादं स्वप्न आहे, माझं ड्रीम आहे, मला ते फॉलो करायचं, कम्प्लीट करायचं आहे. पण मी जर ते बोललो नाही तर समोरच्याला म्हणजे घरच्यांना असेल, बाकी कोण असेल जवळचे क्लोज आपले, त्यांना समजणारच नाही. फक्त की मी काय अजून करतो मनात, मी बोललो त्यांना तर काय वाटेल, काय म्हणतील, हे म्हणतील ते म्हणतील, काही म्हणत नसतात. सगळे काय एका म्हणे नसतात, म्हणजे सगळे काय सारखंच बोलतील असं काय नाही, काही आपल्या बाजूने सपोर्ट करतील, आपल्याला समजावून सांगतील आता हे कर, थोडे दिवस चालू कर, हे कर ते कर, असं असतील. फक्त आपण मनात एक चुकीचा हे ग्रह करून बसलेला असतो. त्यामुळे कोणतंही स्वप्न असू द्या, काही गोष्टी असू द्या, मनात दाबून ठेवायचं नाही. दाबून ठेवल्यानं ते प्रेशर वाढतो आणि नाही ते आपण त्याच्यावर विचार करत बसतो. त्यापेक्षा ते डिरेक्टली बोलून दाखवल्या तर त्याच्यावर मार्ग निघतात. आपल्याला कळतं काय करायचं आहे काय नाही, आपण योग्य मार्गावर चाललं का हे पण आपल्याला समजतं. कारण की आपण अशा भ्रमात असतो की आपण करतोय ते एकदम बरोबरच आहे, चुकत नाही, मी योग्य विचार केलेला आहे. पण तसं नसतं. कधी कधी आपण जो विचार केलेला असतो तो चुकीचा पण असतो, फक्त की आपल्या त्या भ्रमात असतो आपण, त्यामुळे आपल्याला ते कळत नसतं चुकीचं कोणतं बरोबर कोणतं. त्यामुळे आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना कधी पण बोललं पाहिजे, बसलं पाहिजे, त्यांच्यासोबत गप्पा मारल्या पाहिजेत. त्यामुळे आपल्याला म्हणजे कसं असतं, ते आपल्यापेक्षा अनुभव असतात, 4 पावसाळे त्याने जास्त बघितलेले असतात, त्यामुळे ते त्यातलं कमी जास्त ते आपलं सगळं सांगतात. मला एक वाटते बघा की आपलं जे स्वप्न आहे ते दाबून नाही ठेवलं पाहिजे. म्हणजे स्वप्न बघतोय ते चुकीचं नसतेच कधी, फक्त की आपण ते समोरच्याला बोलून दाखवलं गेलं पाहिजे. त्याच्यावर मार्ग निघतात, कमी जास्त आपल्याला कळते कोणत्या मार्गाने जायचं, हे मार्ग आपल्याला नवीन नवीन मार्ग सापडतात. त्यामुळं कधीच मनात दाबून ठेवू नका कोणत्या गोष्टी, काय असेल ते बोलून व्यक्त व्हा. बोलल्यानं मन रिकामं होतं, हे मला आजच्या एका ह्याच्यावरून कळालं. त्यामुळे मी म्हटलं थोडं व्हिडिओमध्ये आपण हे सांगावं. आपल्या विषयावरती वापस येऊ आपण. आणि तसं बघायला गेलं आपलं जे कच्चं सीताफळ असतं ते मॅक्स टू मॅक्स 150 रुपयापर्यंत ते 160 रुपयापर्यंत प्रति किलो जातं. आणि त्याचेच जर आपण बाय प्रोडक्ट बघायला गेले तर त्याचे भरपूर बाय प्रोडक्ट तयार होतात. इव्हन त्याचे बीसुद्धा वाया जात नाही. हे आपण गुगलवरती सर्च करून बघू शकतो, कारण की आज खूप सोपं झालेलं आहे. ते आपल्याला अनेक प्रकारची माहिती आपल्याला एका क्लिकवरती मिळते. तर ते सर्च केलं असता आपल्याला जे रिझल्ट मिळाले त्याच्यानुसार ते आपल्याला करायलाच पाहिजे असं मला वाटते. तर आपण ते आता बघूया. तर समोर बघू शकता आपण कस्टर्ड ॲपलबद्दल आपल्याला माहिती काढली होती थोडी. तर बघायला गेलं तर आपलं जे कच्चं सीताफळ असतं त्याच्यापासून आपण पल्क वेगळं करू शकतो. पल्क पण 2-3 टाईपचा पल्क गोळा करू शकतो. जो 1 नंबर क्वालिटीचा पल्क असतो तो साधारणतः 300 ते 350 रुपये प्रति किलो दराने आपण विकू शकतो. आणि त्यानंतर जो 2 नंबर क्वालिटीचा पल्क असतो तो आपण साधारणतः
200 रुपये प्रति किलो दराने विकू शकतो. म्हणजे बघा तुम्ही किती फरक पडतोय. आपण जे कच्चे सीताफळ देतो ते फक्त 150 ते 160 रुपये प्रति किलो देऊ शकतो. पण इकडे जर त्याचे बाय प्रोडक्ट तयार करायला गेलं आपण तर फक्त पल्कच चांगल्या क्वालिटीचा जर तो असेल तर 250 ते 300 ते 350 रुपये प्रति किलो जातोय ऑनलाईन सर्च केलं तर. आणि तो आपण वर्षभर स्टोअर करू शकतो. तसं बघायला गेलं तर मग फक्त आपण पल्कच नाही तर त्याच्यापासून आपण त्याची पावडर वेगळी करू शकतो. त्याच्या बिया असतील त्या वेगळ्या करू शकतो. बिया आहेत त्या आपण औषधी कंपन्यांना विकू शकतो. त्याचबरोबर त्याचं जे पावडर असते ते वेगवेगळ्या म्हणजे दुधाच्या फ्लेवरमध्ये वापरले जाते. तसं त्याच्यापासून आपण आईस्क्रीम बनवू शकतो, कुल्फी बनवू शकतो. असे बरेच प्रकारचे पदार्थ आपण सीताफळापासून बनवू शकतो. आणि सीताफळ असं एक फळ आहे, हे सीताफळ फळ कमी खातात पण त्याचे बाय प्रोडक्ट जास्त खातात. त्यामुळे आपण बाय प्रोडक्टवरती जास्त भर द्यायला पाहिजे असं मला वाटतं. आणि जे बघत असतील त्यांना एक्स्ट्रा काय नॉलेज असेल याच्याबद्दल तर ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सुचवू शकता. एक महत्त्वाचा विषय म्हणजे काय माहिती का, जे आपलं आपण तयार करणार आहे प्रोडक्ट ते प्रोडक्ट तयार करू शकतो आपण. फक्त विषय काय येतो मार्केटिंगचा येतोय. तर तुम्हाला मार्केटिंगबद्दल काय माहिती असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण की ती सगळ्यात मोठी आपल्यासमोरचं एक आव्हान आहे की जर आपण तयार केलेला मालच नाही विकू शकलो तर मग म्हणजे ते नुकसानच आहे सगळं ते आपलं. त्यासाठी मार्केटिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि तुम्हाला खरंच काय माहिती असेल, आयडिया असेल तर प्लीज 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 तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. आणि त्याच्यावरती आपल्याला विचार करता येईल. कारण की जे आपलं प्रोडक्ट तयार करायचं आहे त्याच्या आधी आपलं मार्केटिंगची स्ट्रॅटेजी तयार पाहिजे, कशा प्रकारे विकलं गेलं पाहिजे, काय हे सर्व आपल्याकडे एक प्लॅन तयार पाहिजे. त्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करू शकता. तर गाईज मी काल बसल्या बसल्या माहिती काढत होतो. मग जे आपल्या ॲमेझॉनवरती विकतात कंपन्या, जे की पावडर असेल, पल्क असेल, बाकी सीताफळाच्या रिलेटेड काय असेल तर त्या कंपन्यांना मी मेल केलेले आहेत की असं असं आपलं कस्टर्ड ॲपल आहे. मग ते बल्कमध्ये ते आपण उत्पन्न त्याचं घेऊ शकतोय तर ते तुम्ही विकत घेऊ शकता का असे त्यांना बरेच मेल केलेले आहेत. तर बघू आपण त्यांच्या मेलच्या उत्तराची वाट बघतोय. रिटर्न मेल येते का, आपल्याला रिप्लाय येते का, आपण त्याची वाट बघूया. आणि आला तर नक्कीच मी तुम्हाला शेअर करेन ते. कारण की आपल्याबरोबर बाकीच्या पण शेतकऱ्यांना असा फायदा झाला पाहिजे. फक्त आपलाच फायदा होऊन काय नाही. कारण ते पण जे कष्ट करतायत ते पण खोटं कष्ट नाही आहे, ते मनापासून करतायत. ह्यासाठी आपला बरं आहे की आपल्यासोबत बाकीचे पण जे शेतकरी आहेत त्यांना पण त्याचा फायदा झाला पाहिजे. त्यासाठी जे आपल्याला रिप्लाय आलेला असेल तो मी आपल्या व्हिडिओद्वारे मी दाखवणारच आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर गाई समोर बघू शकताय आपल्या देशी गाईचं दूध आहे आणि त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप आहे. ते आपण डेली रात्री झोपायच्या आधी 1 कप घेतो. म्हणजे देशी गाईच्या दुधामध्ये आणि तुपामध्ये भरपूर गुणधर्म असतात. ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं. त्यासाठी डेली डोस आपला असतो. काहीच आपलं जे डेली डोस आहेत जो आपण रात्री झोपताना घेतो तो झालेला आहे मिल्कचा दूधच घेतो फक्त आपण. बाकी आपल्याला काही इच्छा पण नाही आणि तसलं नाद पण नाही आपल्याला. बरं ठीक आहे ते सोडून द्या. आणि आपण जे प्रोडक्ट तयार करतो ते आपल्याला विकता पण आलं पाहिजे. आणि ते विकणं आजकाल थोडं इझी आहे आधीच्या जमान्यापेक्षा. कारण की आता डिजिटल झालेलं आहे सर्व. आपण एका क्लिकवरती जगभरात आपलं ते प्रोडक्ट आहे आपण ते लॉन्च म्हणजे दाखवू शकतो, सर्वांना ॲड करू शकतो. तर अशा आपण सोशल मीडियाचा चांगल्या प्रकारे पण वापर करू शकतो. सर्व गोष्टी पुढच्या आहेत. आपल्याला पहिल्यांदा आपलं प्रोडक्ट तयार करायचं आहे आणि त्याच्या आधी महत्त्वाचं म्हणजे मार्केटिंगचं बघायचं आहे. तर कृपया मार्केटिंगची कोणाला काय माहिती असेल कशा प्रकारे आपण मार्केटिंग करू शकतो तर प्लीज तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. त्याप्रमाणे आपल्याला करता येईल. आणि मी इकडं माहिती घेतोयच पण ज्यांना थोडीफार आधीपासून माहिती असेल, प्रॅक्टिकली तुम्ही केलं असेल तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि या व्हिडिओमधून आपल्याला एक सांगायचं होतं जे आपलं स्वप्न असतं ते कधी छोटं नसतं. त्यामुळं कोणतं मी कसं बोलू समोरच्याला कसं सांगू हा विचार नाही केला पाहिजे. बोललं पाहिजे ते. त्यामुळे समोरच्याला समजतं आणि त्याच्यावर मार्ग पण निघतात. आपल्या मनात फक्त आपण चुकीचा भ्रम करत असतो की समोरचा काय विचार करत असेल काय नसेल, हे आपण फक्त निगेटिव्हिटीमध्ये जातो. तर याच्यामध्ये न जाता काय असेल ते क्लिअरली आपल्या घरच्यांना असेल, जे तुम्हाला जवळचं वाटत असेल, कोण क्लोज होऊन असेल त्याला तुम्ही बोलू शकता. अशांना आपल्या ह्याच्यावरचे मार्ग निघतील आणि ते स्टेप बाय स्टेप आपण त्याच्यावर काम करायला लागू. त्यामुळे कधीच आपल्या स्वप्नावर हे असं डाऊट घेऊन बसू नका, त्याच्यावरती काम करायला लागा. एक ना एक दिवस नक्कीच आपलं येणार आहे. व्हिडिओ संपवायच्या आधी मला एक सांगायचं होतं, रोजर्स फूड म्हणून ऐकलं असेल तनुजा गुरवचं तुम्ही. त्यांनी ते आता दूध विकतायत, तूप विकतायत, ताक विकतायत, त्याचबरोबर आता घाण्याचं तेल विकतायत वेगवेगळ्या प्रकारचं. तर त्यांनी हे आत्ता रिसेंटली चालू केलेलं आहे.
तर ते चालू करू शकतात. ज्यांना शेतीचं म्हणजे काय माहिती नाही, जास्त बऱ्यापैकी माहिती नाही, ते चालू करू शकतात. तर आपण आत्ता तर आपल्या एकदम स्टार्टिंग फेजमध्ये आपण, मग तर आपण खूप काही करू शकतो. फक्त की प्लॅन आखला गेला पाहिजे. गोष्टी होतात, त्याला टाईम द्यावा लागत असतो. त्यामुळं आपण आपलं प्रोडक्ट कोणत्या प्रकारे तयार करू शकतो, किती प्रकारे तयार करू शकतो, कोणकोणते तयार करू शकतो हे बघितलं गेलं पाहिजे. आणि मेन म्हणजे आहे मार्केटिंगचं. आपण जे माल तयार करणार आहे तो विकला गेला पाहिजे. त्यासाठी आपल्याला मार्केटिंगवर फोकस करावा लागणार आहे. तर मी पण इकडे करतोयच, पण जास्त कोणाला तुम्ही आपल्या बघणाऱ्यांपैकी माहिती असेल तर कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. त्याच्यानुसार आपण चेंजेस करू आपल्या ह्याच्यात. मेन गोष्ट आहे ती एडिटिंगची आहे. आपल्याला एडिटिंग करायचं आहे आणि त्यानंतर ब्लॉग आपल्याला अपलोड करायचा आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.